म्हणजे R.D. बर्मन साहेबांची हार्मोनियम वाजवायला मिळणं ही माझ्याकरता खूप मोठी अपॉर्च्युनिटी होती आणि एक प्रचंड समाधान. पण तेव्हा मला एवढं मानधन द्या असं एक तर तेवढी तयारी नव्हती. 75 रुपये माझं पहिलं मानधन होतं. नोकरी मी सोडली, श्रेय मी सुवर्णाला देईन, कारण तोपर्यंत ती तशी आशाबाईंबरोबर जेव्हा मला वाजवायची संधी मिळाली. नमस्कार, मी ऐश्वर्या. दैनिक बुंबाबुम मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्या सोबत आहेत एक दिग्गज कलाकार, हार्मोनियम, कीबोर्ड वादक, एक इव्हेंट ऑर्गनायझर आणि यांची विशेष ओळख म्हणजे महाराष्ट्राची लाडकी गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर हिचे वडील पराग माटेगावकर. नमस्कार. नमस्कार सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे बुंबाबुम मध्ये. आणि मला सरांविषयी सांगायला आवडेल की सरांना 30 वर्ष झाली संगीत क्षेत्रामध्ये, मराठी इंडस्ट्रीमध्ये ते कार्यरत आहेत आणि त्यांचा आज हाच सर्व प्रवास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उलगडणार आहोत. खूप इंटरेस्टिंग गोष्टी आज आपल्याला कळणार आहेत. तर सर, मला इथून सुरुवात करायला आवडेल की सर तुमची सुरुवात कुठून झाली? तुम्ही कुठचे आहात प्रॉपर? सुरुवात म्हणाल तर नागपूरपासून. अरे वा. मी तसा नागपूरचा आहे आणि सुरुवात माझी म्युझिशियन म्हणून झाली नाही. खरं तर अगदी सुरुवातीला म्हणजे मी सिंगर म्हणून आधी काम केलं आहे. ओके. पण एक थोडंसं असं काहीतरी झालं की एक डिफ्थेरिया नावाचा आजार तेव्हा तो शाळेत असताना झाला होता. त्याचा परिणाम असा झाला की कालांतराने हळूहळू माझं व्होकल कॉर्ड एक जाड झाला, इन्फेक्शन. त्यामुळे गाणं थोडक्यात सुटलं, पण ते डोक्यात गाणं होतं. तर मी पूर्णपणे हार्मोनियम वादनाकडे तेव्हा वळलो. हार्मोनियम वाजवत होतोच, पण प्रोफेशनली त्याकडे बघायला लागलो आणि मग त्याचं थोडं रितसर शिक्षण घेतलं. आमच्या नागपुरात भोला घोष म्हणून एक खूप छान आर्टिस्ट आहे, त्यांच्याकडे मी कीबोर्डचं शिक्षण थोडं घेतलं आणि मग तिथून वादनाचं काम सुरू झालं. सध्या तुम्ही पुण्यामध्ये स्थायिक आहात. हो. मग पुण्यात कसे आलात? कसं झालं की 96 मध्ये मला म्हणजे एक अपॉर्च्युनिटी अशी आली की माझं जेव्हा लग्न झालं, सुवर्णा माटेगावकर ही उत्तम गायिका आहे आणि नागपुरातनं असं व्हायचं की फारसा स्कोप या गोष्टींना नव्हता. म्हणजे इथे कसं पुण्यात, मुंबईमध्ये खूप सांस्कृतिकदृष्ट्या खूप ॲडव्हान्स्ड आहे हे सगळं, आणि मुंबई कमर्शियल आहे, सगळं फिल्म लाईनचं काम तिकडे चालतं. म्हणजे जर तुम्ही ठरवलं आणि चांगलं शिक्षण घेतलं, काम सिन्सिअरली केलं, तर तुम्ही म्युझिक हे फुल टाईम प्रोफेशन म्हणून करू शकता. ती रिस्क नागपुरात घेता येणं शक्य नव्हतं. मग सुवर्णासारखी चांगली गायिका, मला असं वाटायचं की काय नागपुरात सगळं मजा नाही येणार, एक थोडंसं सॅटिस्फॅक्शन मिळायला पाहिजे ना आपल्या कलेचं. तर मी सुवर्णाच्या दृष्टीने विचार करून मी पुण्यात आलो. असा सहज जॉब मिळाला, तो ठीकच होता, पण मला असं एक फक्त त्या जॉबचं म्हणतात ना बोट धरून मी इथे आलो आणि मग खरं करिअर 96 साली इथून मग सुरू केलं. क्या बात आहे. आणि मला इथेच एक फक्त विचारायला आवडेल की सुवर्णा मॅम यांनाही आपण ओळखतो आणि नक्षत्रांचे देणे यामध्ये त्यांना आपण पाहिलेलं आहे. म्हणजे अनेकदा असं व्हायचं की सकाळच टीव्ही ऑन केला की मॅमच्या गाण्याने व्हायची. सूरताल नावाचा कार्यक्रम होता टीव्हीवर. सो मॅमची एक ओळख आहे. तर मला हे विचारायला आवडेल की तुम्हीही म्युझिशियन आहात, मॅम उत्तम गायिका आहेत, तर तुमची ओळख कशी झाली? तुमच्या लग्नाची स्टोरी ऐकायला आवडेल. बापरे, ते असं होतं, मी तुम्हाला म्हटलं की मी आधी गायचो. तर 89 साली बँक ऑफ महाराष्ट्राने विदर्भ लेव्हलवर एक स्पर्धा आयोजित केली होती गाण्याची. तर त्याच्यात मी पार्टिसिपेट केलं होतं आणि सुवर्णाने पण पार्टिसिपेट केलं होतं. तर फर्स्ट म्हणजे बरेच पार्टिसिपंट्स होते, 100 लोक तरी, मुलं तरी होती. तर जे 10 सिलेक्ट झाली, तर त्या फर्स्ट राऊंडमध्ये मी पहिला होतो, ती दुसरी होती. मग जे टॉप 10 मधून जे टॉप 3 काढले, त्यात पहिली सुवर्णा आणि मी दुसरा, कारण ती खरोखरच चांगली गाते. ती खरंच छान गाते. म्हणजे तिने खूप काम केलंय. हृदयनाथ मंगेशकर, सुरेश जी वाडकर, मन्नाडे साहेबांबरोबर ती खूप त्यांच्या कार्यक्रमातनं गायली. म्हणजे प्रोफेशनली खूप छान काम केलंय तिने. नक्कीच. सो असं सुरू झालं आणि अशी हे झालं. ठीक आहे सर. याच्यानंतर तुम्ही एक संगीतकार असताना स्वतःचा शो सुरू करायचा किंवा स्वतः सगळं करायचं, हे तुम्ही कधी ठरवलं की स्वतःचे शो सुरू करायचे? हे ॲक्च्युली 96 मध्ये. म्हणजे जेव्हा पुण्यात आलो तर तेव्हा फार कमी ओळखीचे लोक होते.
आणि त्याआधी पुण्याला फक्त असं आलो तरी पर्वती बघायची नागपूरहून येऊन, असं काहीतरी शनिवार वाडा बघायचा. आपण बाहेरून आल्यानंतर शहर कसं व्हिजिट करतो तितपतच. पण एक माझा खूप छान मित्र, उत्तम म्युझिशियन आहे तो, संदीप कुलकर्णी, उत्तम बासरीवादक आहे. तर त्याच्याशी माझी छान ओळख होती. आणि एक प्रसिद्ध निवेदक अरुण नुलकर आणि ऋषिकेश रानडे जो गायक आहे त्याचे वडील प्रमोद रानडे, असे 3 लोक माझ्या ओळखीचे होते संगीत क्षेत्रातले. तर इथे आल्यानंतर मग मी असं विचार केला सुवर्णाच्या दृष्टीने की किती लोकांना आपलं गाणं जाऊन ऐकवायचं, मग म्हणजे प्रत्येकाला सांगत बसायचं. तर मग मी असं ठरवलं की आपणच कार्यक्रम सुरू करूया सुवर्णाचे. आणि मग त्या बेसिकली मी मॅनेजमेंटवाला असल्यामुळे माझ्या डोक्यात ते सगळं ते क्लिअर असायचं पिक्चर की तो कार्यक्रम कसा असला पाहिजे. कारण तो मला नेहमी वाटतं जी गोष्ट आपल्याला स्पष्ट डोळ्यासमोर दिसते ती दिसली तरच ती प्रत्यक्षात उतरते. जर तुम्हाला काही दिसतच नसेल, पुढे अंधारच असेल, तर तुम्ही वाटचाल कशी करणार. तर ते मला पिक्चर क्लीन होतं. तर मग ते करत मी गेलो. सुवर्णाचे कार्यक्रम सुरुवातीला ऑर्गनाईज करायला लागलो. मग करता करता छान थीम बेस कार्यक्रम तिचे व्हायचे. आणि मला अगदी आवडेल सांगायला की तेव्हा म्हणजे 96 साली सुवर्ण अशी पहिली गायिका की जिने स्वतंत्र स्वतःचे थिएटरला कार्यक्रम करणं सुरू केलं. मग स्वर आशा, कुछ दिल ने का असे कार्यक्रम. तर त्याच्यातनं मग माझी ही एक ऑर्गनायझर म्हणून वाटचाल सुरू झाली. वा, किती छान. आणि सर हे सुरू केल्यानंतर मला हे विचारायला आवडेल की तुमचं पहिलं मानधन किती होतं या कार्यक्रमाचं? मानधन विचाराल ना तर आता ते लिटरली असं हसू येतं. पण तेव्हा एक पॅशन म्हणून होतं ना. पैसा हा दुय्यम होता, गरज तर होती, पण तेव्हा मला एवढं मानधन द्या असं एक तर तेवढी तयारी नव्हती. म्हणजे आता जे मी काम करतो ते बघता. पण तेव्हा पहिलं मानधन होतं 75 रुपये. 75 रुपये माझं पहिलं मानधन होतं. मग करता करता मग ते 200, 300 बरेच दिवस, म्हणजे ही 96ची गोष्ट आहे. मग 500 बरेच दिवस, मग 1000. मग ते जसं तुमचं नाव होतं आणि तुम्ही एक स्थान हळूहळू निर्माण करायला लागता तेव्हा मग तुमची आपोआपच डिमांड वाढते. म्हणजे डिमांड हा असं चुकीचा शब्द आहे, पण मग लोक बोलवायला लागतात. मग ते मानधन मग विचारायला लागतात लोक की तुमचं मानधन काय. मग थोडं घाबरत सांगायचं. पण खरंच खूप मोठी गोष्ट आहे की इतक्या छोट्या इथून सुरू करून आणि त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं खरंच खूप मोठी गोष्ट आहे. सर, तुमचे शोज इतके सुंदररित्या सुरू झाले आणि हा सगळा प्रवास छान सुरू असताना तुमच्या आयुष्यामध्ये एक वळण असं आलं की तिथे तुम्ही खूप मोठा निर्णय घेतला की तुम्ही तुमची नोकरी सोडली. तर खरं तर ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मग ही रिस्क तुम्ही तेव्हा कशी घेतली आणि हा निर्णय पुढे कसा तुम्ही योग्य प्रकारे केला? नोकरी मी सोडली ह्याचं मी श्रेय मी सुवर्णाला देईन. कारण तोपर्यंत ती तशी स्टेबल स्थायिक झालेली होती संगीत क्षेत्रात. तर तिचं काम छान सुरू होतं. त्यामुळे म्हणून ती म्हणाली की तुला म्युझिक करता आपण इथे आलोय, तू आता नोकरी करू नको. कारण मी जो सकाळी 7-7:30ला जायचो तर 10-10:30ला रात्री परत यायचो. मग त्याच्या आधी मग थोड्या वेळ झोपायचे, थोड्या वेळ हार्मोनियम वाजवणं वगैरे असं व्हायचं. तर मग असंही झालं की बाहेर काम करत असताना एखाद्या आर्टिस्ट बरोबर मग त्यांनी जर मला विचारलं की पुण्यातला कार्यक्रम आहे, तर मी पटकन वाजवायचो पुण्यातला. पण त्यांचाच जर समजा कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद जर असे कार्यक्रम असतील तर मग त्यांना मी म्हणायचो नाही, मला नोकरी असल्यामुळे मला जमणार नाही. मग ते थोडं सगळं अर्धवट व्हायला लागलं. तर म्हणून मग तेव्हा सुवर्ण म्हणाली की आता तू नोकरी सोड आणि पूर्ण वेळ म्युझिक कर. तेव्हापासून मग मी पूर्ण वेळ म्युझिक करायला लागलो. सर, आज तुम्ही 30 वर्ष म्युझिशियन म्हणून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. या तुमच्या पूर्ण प्रवासामध्ये तुम्ही कोणाकोणासोबत काम केलं आणि कोणासोबत केलेलं काम तुम्हाला खूप आवडलंय, लक्षात राहिलंय, असं एखादी छान मोमेंट? म्हणजे पुष्कळ कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. म्हणजे एक तर सुवर्णापासून सुरुवात झाली. मग साधना सरगम, त्यांच्याबरोबर काही कार्यक्रम झाले. रवींद्र साठे, श्रीधर फडके, प्रसिद्ध संगीतकार गायक, त्यांच्याबरोबर काम केलं आहे. अरुण दाते, त्यांचे कमी वाजवले, 1-2च कार्यक्रम मी वाजवले असतील. आशाबाईंबरोबर मला वाजवण्याची संधी मला मिळाली. शंकर महादेवनजी, त्यांच्याबरोबर काम. असं मी
बरेच वर्ष बरेच लोकांबरोबर आणि बाकी तर सगळे प्रसिद्ध गायक जे आज आहेत त्यांच्याबरोबर तर मी म्हणजे वाजवतोच आहे. एक कुणासोबतचा एखादा लक्षात राहिलेला किस्सा किंवा तुमचं विशेष झालेलं कौतुक? नाही, आशाबाईंबरोबर जेव्हा मला वाजवायची संधी मिळाली, म्हणजे तेही कारण असं झालं की मी स्वर आशा नावाचा कार्यक्रम सुवर्णाचाच करत होतो. तर तेव्हा असं झालं की प्रसिद्ध कीबोर्डिस्ट विवेक परांजपे, फार मोठं नाव आहे या क्षेत्रात त्यांचं, तर ते सुवर्णाच्या कार्यक्रमात कीबोर्डिस्ट आणि तेव्हा त्यांनी सगळं संगीत संयोजन केलं होतं. आम्ही नवे होतो तेव्हा. तर आशाबाईंचा नाशिकला कार्यक्रम होता. त्यांच्याबरोबर जे रेग्युलर वाजवणारे हार्मोनियम वाजवणारे जे होते सुराज साठे, ते काहीतरी अवेलेबल झाले नाही. तर विवेकजींनी माझं नाव सांगितलं. तर ते एक माझ्याकरता म्हणजे लक्षात राहील असा तो क्षण होता. आणि तुम्ही जे म्हणता ना लक्षात राहण्याला एक याच्याकरता की साऊंड चेकच्या वेळेला मी माझी हार्मोनियम काढली आणि बाळासाहेब मंगेशकर म्हणजे हृदयनाथ मंगेशकर ते पण आशाबाईंच्या कार्यक्रमात असायचेच. तर त्यांनी बाहेरून साऊंड चेकला ते बसले आणि स्टेजवर आले आणि त्यांची पण हार्मोनियम असायची. तर ते म्हणे आपण दोन्ही हार्मोनियमचं एकदा ट्युनिंग मॅच होत आहे का बघूया. तर त्यात फरक होता. तर ते म्हणले, मग म्हटलं आता करायचं काय. तर म्हणे थांबा थोडा वेळ, एक आपल्याकडे हार्मोनियम आहे. तर म्हटलं वा, तुम्ही माझी हार्मोनियम पॅक करून ठेवून दिली. स्टेजवरती हार्मोनियम आली, ती मी वाजवली 3 तास. आम्ही पुन्हा आशाबाई, मी, विवेकजी, हृदयनाथ मंगेशकर आम्ही खाली असे येऊन बसलो चहा पाण्याकरता वगैरे. आणि ती हार्मोनियम त्यांचा माणूस ते पॅक करतच होता स्टेजवर जी मी वाजवली होती. तर बाळासाहेब म्हणले की तुम्हाला माहिती आहे का तुम्ही आता कोणाची हार्मोनियम वाजवली. तर म्हटलं नाही तुमचीच असेल ना. ते म्हणे नाही R.D. बर्मन साहेबांची हार्मोनियम होती. म्हणजे R.D. बर्मन साहेबांची हार्मोनियम वाजवायला मिळणं ही माझ्याकरता खूप मोठी अपॉर्च्युनिटी होती आणि एक प्रचंड समाधान. त्यानंतर म्हणजे मला तो किती दिवस तो हार्मोनियमचा म्हणजे अजूनही तो स्पर्श मला तो जाणवतो. त्यामुळे म्हणून तो कार्यक्रम लक्षात राहिला माझ्या. नक्कीच. काय कलाकाराला आणखीन काय बस ते एक सॅटिस्फॅक्शन, पैसा वगैरे ही दुय्यम गोष्ट असते कलाकाराकरता. नक्कीच. आणि सर तुमची स्वरश्री संस्था आहे आणि यामार्फत तुम्ही अनेक शोज करता, अनेक मोठमोठे शोज करता. तर याबद्दल तुम्हाला काय सांगायला आवडेल स्वरश्री बद्दल आणि त्यांच्या कार्यक्रमांबद्दल? स्वरश्री मी म्हटलं तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे सुवर्णाच्या कार्यक्रमापासून मी सुरुवात केली आणि जसं नोकरी सोडली त्यानंतर मग मी याच्यात मला ती कन्सेप्ट आपल्या डोक्यात असतात पण वेळेअभावी आपण ते प्रत्यक्षात येत नाही. तर मग त्या कन्सेप्ट बेस्ड प्रोग्राम करायला मी सुरुवात केली. त्याच्यातल्या म्हणजे काही आम्ही अनप्लग्ड म्हणतो. अनप्लग्ड म्हणजे विदाऊट एनी इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट, म्हणजे करावा लागतो काही प्रमाणात. जसं R.D. बर्मन साहेबांनीच काही टोन्स डेव्हलप केले होते तर ती वाद्य स्टेजवर आणणं शक्यच नाही, किंवा पियानो प्रत्येक वेळेला स्टेजवर आणणं शक्य होत नाही, संतूर आणणं शक्य होत नाही. मग ते टोन्स किंवा फिझॅकेटो वगैरे काही इन्स्ट्रुमेंट्स असतात. तर त्याचा उपयोग करायला फक्त कीबोर्ड, पण बाकी सगळं लाईव्ह की 16-18 व्हायोलिन्स, एक 8 ते 10 रिदमिस्ट, मग सॅक्सोफोन, क्लॅरोनेट, ट्रम्पेट सगळं लाईव्ह. तर त्याचा एक फील वेगळा येतो. तसे कार्यक्रम मी बरेच केले की ट्रिब्यूट टू लिजंड्स केला, मग सुरेश वाडकर जी आणि केतकी, सुवर्णा, म्हणजे असेही मी केले कार्यक्रम. आणि विथ 40 म्युझिशियन्स. आणि नितीन गडकरी म्हणजे खूप मोठं नाव आहे या राजकीय क्षेत्रामध्ये. मी नागपूरचा आणि ते नागपूरचे असल्यामुळे त्यांची माझी छान ओळख आहे. तर ते खासदार महोत्सव करतात. तर त्यांनी मला एक छान संधी दिली की त्यांनी लक्षात ठेवून की पराग नागपूरचा काहीतरी छान करेल. तर मी एक मैं लता नावाचा कार्यक्रम मी केला तिथे आणि त्याचे सलग 4 कार्यक्रम विथ 40 म्युझिशियन्स आणि छान महालक्ष्मी अय्यर वगैरे त्यात गायिका सुवर्णा बरेच लोक होते. असे कन्सेप्ट घेऊन कार्यक्रम मी 4 कार्यक्रम सलग 4 दिवस केले. तर कमीत कमी ऑडियन्स 10,000 ते 25,000 असं त्या
ते ना एक नागपुरात जाऊन असा कार्यक्रम करायला मिळणं, तर हे असं काही लक्षात राहण्यालायक कार्यक्रम होता. नक्कीच. सर, तुम्ही इतका प्रवास केला, म्हणजे एक म्युझिशियन, एक ऑर्गनायझर, आणि या सगळ्याच गोष्टी करत असताना हे खूप महत्त्वाचं असतं की मनोरंजन क्षेत्र हे स्थिर नसतं. त्याच्यामध्ये अनेक अप अँड डाऊन्स पाहावे लागतात. तर तुम्ही हे कसे फेस केलेत आणि या गोष्टींकडे तुमचा एक अप्रोच कसा होता? कसं तुम्ही हे इथपर्यंतचा हा प्रवास त्या दृष्टीने कसा केला? तुम्हाला खरं सांगू का, याचं अगदी लगेच उदाहरण मला देता येईल कोविड पिरियड. येस. हा, कारण त्या कोविड पिरियडमध्ये जे तरले ते राहिले. काही चांगल्या चांगल्या म्युझिशियन्स बिचारे, म्हणजे काही लोक तर म्हणजे तो शॉक सहन करू शकले नाही, ते एक्सपायर झाले. काय असं बऱ्याच घटना घडल्या. पण मला नेहमी असं वाटतं की आमच्या क्षेत्रामध्ये ॲडव्हान्टेजेस खूप आहेत. की ॲडव्हान्टेजेस कसे की तुम्ही एक चांगले म्युझिशियन असाल तर तुम्हाला सतत काम येत राहतं. एक फिक्स मानधन मिळत असतं आणि ते कॅशमध्ये मिळत असतं. पण त्याचे दुष्परिणाम असे आहेत की तुम्ही जर सेव्हिंग प्रॉपर जर केलं नाही, म्हणजे तिथेही प्लॅनिंग आलं, ते जर केलं नाही तर मात्र मग सगळी गडबड होते. आणि ज्यांनी प्लॅनिंग केलं होतं त्यांना 2 वर्षचा तो जो पिरियड होता तो त्यांनी सहज केला. म्हणजे बाजूला लोक मला विचारायचे की तुम्ही क्लासेस घेता का, पण तेव्हा वेळेअभावी घेऊ शकत नव्हते आणि कोविडमध्ये वेळ होता. त्यामुळे मी ती ॲक्टिव्हिटी सुरू केली आणि ते अजूनही करतोय. मी ठरवलं की हे थांबवायचं नाही, कारण आता ते 2 वर्षात ज्या स्टुडंट्स मी शिकवायला सुरुवात केली त्यांना माझी सवय झाली. तर ते मी ती ॲक्टिव्हिटी कंटिन्यू केली. आता मला हेच सांगायचं आहे की अप्स अँड डाऊन्स जे म्हणतात ना ते येत असतात. तर त्याच्यात एक तर काय, तुम्ही मनाने पक्के पाहिजे. नोकरी जरी म्हटलं ना तरी तिथे कुठे डोकं स्टेबल असतं लोकांचं. म्हणजे तिथे सुद्धा मनाविरुद्ध लोक काम करत असतात. टार्गेट्स असतात, ते टार्गेट्स कंप्लीट करायला तुम्हाला काम करावंच लागतं. म्हणजे बरेचदा तर अशी उदाहरणं आहेत की MBA फायनान्स केलेली मुलं, वाईट काहीच नाही त्यात, MBA फायनान्स केलेली मुलं मार्केटिंगकडे वळतात. इंजिनियर BE, म्हणजे मी ते बघितलं आहे, मी जेव्हा मार्केटिंगमध्ये होतो, BE झालेली मुलं मार्केटिंगमध्ये, म्हणजे शेवटी मनाविरुद्ध ना. तर निदान एक तर असं असतं कलाकाराला की तुम्हाला तुमच्या आवडीचा जॉब, तुमचा छंद हे जेव्हा प्रोफेशन होतं तेव्हा थकवा वगैरे नसतो. अगदी म्हणजे तो स्ट्रेन वाटत नाही. तर थोडं जर प्लॅनिंगने काम केलं ना तर मला वाटत नाही काही अडचण आहे याच्यात. क्या बात आहे. खूप सुंदर सांगितलं सर तुम्ही, आणि खरंच खूप महत्त्वाचं आहे. बरं, यानंतर घरातच सगळे, म्हणजे गाण्याची पार्श्वभूमी तुमच्या घरीच आहे, आणि आता तुमचा एवढा सगळा प्रवास आणि त्याच्यामध्ये तुम्ही अनेक गोष्टी तुम्ही केल्या आहात, आणि दुसरी खूप इंटरेस्टिंग ओळख म्हणजे केतकी माटेगावकर, तिचे बाबा आहात तुम्ही. तर जेव्हा हे सगळं सुरू असताना, म्हणजे तुमची हा सगळा प्रवास सुरू असताना एका पॉइंट नंतर तुम्हाला केतकीचे वडील म्हणून ओळखलं जाऊ लागलं. मग ही फिलिंग कशी होती आणि कसं वाटतं? आपल्या मुलीच्या नावाने किंवा मुलाच्या नावाने जेव्हा लोक आपल्याला ओळखतात, ह्याच्यापेक्षा दुसरा आनंद कुठला असूच शकत नाही. कारण तिने सुरुवातीला शाळेत केतकी पराग माटेगावकर, सुरुवातीला ती छोट्या छोट्या कार्यक्रमातनं गायची. छोटी असताना ती वयाच्या 4थ्या वर्षी ती झी अल्फा मराठीचा सुरताल कार्यक्रम होता, त्यात ती पहिल्यांदा गायली होती. सलील कुलकर्णीची कंपोजिशन होती. अब्ब केवढा फणस आई, आजोबांचं पोट सुद्धा एवढं मोठं नाही. 4 वर्षाची केतकी. तेव्हा ही ना पराग सुवर्णाची मुलगी आहे. तिला विचारायचे लोक, अच्छा परागची आणि सुवर्णाची मुलगी आहे का? तेव्हा ती हो, असं तिलाही छान वाटायचं. पण आता मला खूप समाधान आहे की मला कोणी विचारलं ना की तुम्ही केतकीचे बाबा का, तर मला फार आनंद होतो. नक्कीच. खूप छान, आणि खूप छान फिलिंग असेल ती. बरं, इथे सुद्धा एक गमतीशीर प्रश्न विचारते की केतकीने करिअर सुरू केलं एक गायिका म्हणून, आणि आज ती एक अभिनेत्री, एक मॉडेल म्हणून आज तिला सगळेजण पाहतात. तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला कोणतं क्षेत्र आवडेल की तिने करिअर केलेलं, अभिनेत्री म्हणून की गायिका म्हणून? नाही, मला ना गायिका अभिनेत्री. कारण तुम्हाला सांगू का, असे इंडस्ट्रीमध्ये फार कमी लोक आहेत.
की म्हणजे केतकी पहिले गायिका आहे, म्हणजे तिचं करिअर गायिका म्हणून सुरू झालं. आता ते दोन्ही इक्वल आहे आणि चांगल्या फिल्म्स तिने केल्या. तर ही एक किती छान गोष्ट आहे ना, म्हणजे तिला एकत्र जाणाऱ्या गोष्टी आहेत दोन्ही, की स्वतःचा प्लेबॅक घेणं. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये तिची एक वेगळी पहचान आहे की गायिका अभिनेत्री. तर मला सुद्धा ते असं मी डिफरन्शिएट नाही करू शकत, कारण बेसिकली माझे वडील नाट्यक्षेत्रात होते आणि म्हणजे फार्स हा जो प्रकार आहे नाट्यक्षेत्रातला, ते त्यांची ती स्पेशालिटी होती. आणि मी पण नाट्यक्षेत्रात तेव्हा पुरुषोत्तम नार्वेकरांच्या नाटकातून वगैरे मी कामं केली आहेत. कॉलेजपर्यंत मी नाट्यक्षेत्रात होतो, नंतर मी म्युझिककडे वळलो. पण ते ब्लडमध्ये अभिनयाचं ते आहे. केतकीला ते आलं असावं. माझ्या वडिलांचं काम किंवा माझं काम तिने अजिबात बघितलेलं नाही, पण ते आलंय तिच्यात. त्यामुळे मला गायिका अभिनेत्री हेच 100%. तर तुम्ही इतके सारे शोज केलेत, इतके प्रोग्राम केलेत, तर या सगळ्यामध्ये तुम्हाला लक्षात राहिलेलं असं तुमचं काम कोणतं? वा, 2-3 आहेत. त्यातल्या प्रकर्षाने सांगता येईल असं की पु ल देशपांडे यांच्या नावाचा जो पुरस्कार इथे पुण्यात दिला जातो, पुलोत्सव म्हणजे थोडक्यात, तो लताबाईंना दिला गेला होता. तर त्यामुळे त्या विंगमध्ये बसलेल्या, स्टेजवर अशा विंगमध्ये बसलेल्या, त्यांच्या समोर आम्ही लता मंगेशकर थीमचा कार्यक्रम केला. हे एक. अजय अतुल जे आहेत संगीतकार, त्यांना राम कदम पुरस्कार दिला गेला. तर तो कार्यक्रम मी केला. चिंचवडला जो आशा भोसले पुरस्कार दिला जातो, ते बरेच दिग्गज कलाकारांना तो दिला गेला. की फॉर एक्झाम्पल हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अन्नू मलिक, संगीतकार कल्याणजी आनंदजी, म्हणजे त्याच्यातले आनंदजी, असे अन्नू मलिक साहेब, असे बरेच हे जे पुरस्काराचे कार्यक्रम मी खूप केले. आणि लक्षात राहील असा एक कार्यक्रम म्हणजे एक दिवस मला आठवतं की साधारण मार्चमध्ये मला फोन आला हृदयनाथ मंगेशकरांचा, आणि इफ आय डोंट मिस्टेक 16 तारखेकरता 16 एप्रिल वगैरे अशी त्यांनी मला काहीतरी विचारली की तुम्ही आहात का. तर मी एक क्षणात विचार केला, पाडव्याचा दिवस तो होता 16 तारीख, की बाळासाहेब काहीतरी विचारतात म्हणजे काहीतरी आहे. तर मी काही न बघता सांगितलं, हो मी आहे. तर म्हणे आपण एक हॉस्पिटल घेतोय, म्हणजे त्यांचं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल तर आहेच, एक आपण वारजाला हॉस्पिटल घेतोय, त्याचं नाव माई मंगेशकर आपण देणार आहोत, आणि दीदीच्या हस्ते त्याचं ओपनिंग आहे, म्हणजे लताबाईंच्या हस्ते. तर तुम्ही कार्यक्रम करणार का. म्हटलं अरे केवढी मोठी संधी आहे. आणि तो कार्यक्रम मी केला. त्या पत्रिकेत माझं नाव होतं की सादर करते, म्हणजे स्वरश्रीच्या बॅनरखालीन सादर करते पराग माटेगावकर, आणि मंगेशकर परिवार सगळ्यात समोर बसलेला होता. तर ही एक म्हणजे लक्षात राहण्याला, की तेव्हा मला असं वाटलं की नागपूरहून इथे येण्याचं चीज झालं, सार्थक झालं. अगदी. खूप छान, खूप छान सर. सर, या सगळ्या गोष्टींनंतर तुम्ही आता अँकरिंगही करता, तुम्ही खूप छान इंटरव्ह्यूज घेता, तर त्याबद्दल तुम्हाला काय सांगायला? म्हणजे मी अँकरिंग म्हणजे खरं सांगू का, मी एक म्युझिशियन आहे, पण आता मला असं खूप वेळा वाटतं की आता नवीन काळात जसे आता रियालिटी शोज येतात, त्याच्यातून काही छान गोष्टी पण आहेत की जशा खेडोपाड्यात जी मुलं राहतात, मुली राहतात, त्यांना संधी मिळते, तो एक प्लॅटफॉर्म मिळतो. पण त्या लोकांना आधीच्या पिढीने केलेला जो स्ट्रगल आहे हे काही सोपं नसतं. म्हणजे सुरेशजी वाडकर, जे पद्मश्री सुरेश वाडकर, ते एक दिवसात बनले नाही आहेत की कोल्हापूरहून आले मुंबईला, संधी मिळाली आणि गायला लागले, असं नाही आहे. लोकांना ग्लॅमर दिसतं, त्याच्या मागचे जे कष्ट आहेत ना ते दिसत नाहीत. तर आता या प्लॅटफॉर्ममुळे मी जे म्हटलं की वेगवेगळे चॅनल्स, म्हणजे ती मुलं एक 7-8 एपिसोड पुढे गेले की ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती व्हायला लागतात. ती छान गोष्ट आहे. पण त्यानंतर जर पुढे काही करायचं असेल तर त्यांनी काय करायला हवं हे पुढच्या पिढीला कळायला हवं. म्हणून एक म्युझिशियन म्हणून मी ज्यांच्याबरोबर काम केलं आहे, तर कोविड पिरियडमध्ये
मी त्यांची इंटरव्ह्यूज घ्यायला सुरुवात केली. मग ते बरेच आहेत, सुरेशजी वाडकर आहेत, अशोक पत्की आहेत, संगीतकार अशोक पत्की, देवकी पंडित आहेत. मग अशी ती सगळी, आरती अंकलेकर, त्यात मग एनॉक डॅनियल, श्रीधर फडके, असे मी जवळपास 50-60 इंटरव्ह्यूज घेतले आहेत. ध्येयवेडे कलाकार या सिरीजच्या अंडर. ती अजून सिरीज पुन्हा मी कंटिन्यू करतो आहे. मध्ये मी ब्रेक केली होती, आता पुन्हा सुरू केली आहे. तर एक त्याचं डॉक्युमेंटेशन व्हावं, कारण आता कोणी वाचत नाही बसत की प्रभात रोड टॉकीजपाशी जायचं, तिथे पुस्तकं घ्यायची, यशवंत देवांवरचं पुस्तक, श्रीनिवास खळ्यांवरचं पुस्तक आणून कोणी वाचतंय. आता सगळं डिजिटलाइज झालंय, चूक काहीच नाही त्यात. पण मग ते जे बघताय तिथे जर ती गोष्ट अवेलेबल झाली तर मग ते नक्की बघतील ना. तर त्यामुळे मी तो उपक्रम सुरू केला आहे. खूप छान उपक्रम आहे सर. आणि सर खरंच म्हणजे तुमची इतक्या वर्षांची कारकीर्द, तुमचे इतके अनुभव हे खूप शिकण्यासारखे आहेत पुढच्या पिढीला. तर मला याच नोटवर जाता जाता हे तुम्हाला विचारायला आवडेल की या क्षेत्रामध्ये येऊ पाहणाऱ्या नवीन पिढीला तुम्ही काय सांगाल? नाही, म्हणजे असे काही खूप उपदेश वगैरे असं नाही करणार मी, पण मला जे वाटतं इथे जर यायचं असेल ना, तर एक तर छान शिक्षण घेणं गरजेचं आहे. की जसं मलाच ना पूर्वी नोटेशन लिहिणं जे आमच्या म्युझिक सर्कलमध्ये जे असतं, की आज एक कार्यक्रम वाजवला की फॉर एक्झाम्पल सी रामचंद्र थीम असेल, दुसऱ्या दिवशी एकदम सुधीर फडके थीम आहे, तिसऱ्या दिवशी आणखीन कुठली एक वेगळी थीम आहे, तर किती गाणी तुम्ही पाठ करणार? पूर्वी कसं व्हायचं, नागपुरात आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये वगैरे असताना एक महिना रिहर्सल करायची, ती गाणी सगळी बाय हार्ट व्हायची. म्हणजे ती एक वेगळी मेहनत होती. पण मग इथे आल्यानंतर मला कळलं की नोटेशन्स ते रीड करणं, ते लिहिता येणं, वाचता येणं हे गरजेचं आहे. तर ते मी खूप आमचे या क्षेत्रातलेच जे लोक आहेत त्यांच्याकडनं थोडेसे टिप्स घेऊन मी थोडं ते शिकलो, अजूनही शिकतोय, प्रयत्न करतोय. तर तसं शिक्षण घेऊन जर तुम्ही केलं ना आणि थोडा पेशन्स ठेवून, तर याच्यात काम करणं खूप सोपं जाईल आणि मग अपॉर्च्युनिटीज खरंच मिळतील. क्या बात आहे. खूप छान, खूप उत्तम मार्गदर्शन तुम्ही केलं, खूप छान किस्से सांगितलेत, खूप छान अनुभव तुम्ही आज आमच्यासोबत शेअर केलेत आणि हा सगळा प्रवास आम्हाला कळला त्याबद्दल तुमचे खरंच खूप मनापासून धन्यवाद. आज तुम्ही इथे आलात, आम्हाला खूप छान वेळ दिलात, खूप सारे धन्यवाद आणि तुम्हाला पुढच्या तुमच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्स अ लॉट. थँक्यू व्हेरी मच.